नुकत्याच 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये ऐतिहासिक चित्र बघायला मिळालं। तिकडे बंगालमध्ये काय होतंय तर सुवेंदू अधिकारी आता नवे मुख्यमंत्री असणार आहेत, पण इकडे तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीत जनतेने जो कौल दिला आणि त्यात 2 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला टीव्हीके हा पक्ष सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरलाय। थलपती विजय ह्या पक्षाचे सर्वेसर्वा या पक्षाला 108 जागा मिळाल्या। तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा आहे 118, त्यामुळे टीव्हीके बहुमतापासून 10 जागा दूर आहे। त्यांनी काँग्रेसला त्यानंतर पाचारण केलं। काँग्रेसने सुद्धा आपल्या 5 आमदारांचा पाठिंबा त्यांना जाहीर करत डीएमके सोबतची दशकांची युती तोडली। काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर 113 जागांच्या दाव्यासह राज्यपाल आर्लेकर यांच्या भेटीला विजय गेले, मात्र राज्यपालांनी बहुमताचा आकडा नाही असं सांगत त्यांचा हा दावा फेटाळला। तेव्हापासून तामिळनाडूच्या सिंहासनासाठीचा संघर्ष सुरू आहे। राज्यपालांनी घेतलेली भूमिका ही आडमुठी आणि राजकीय आहे असा आरोप विरोधकांकडून होतोय। असा आरोप करणं हे कितपत योग्य आहे? अल्पमतातली सरकार भारतभूमीने पाहिली नाही असं अजिबात नाहीये। मग तामिळनाडूमध्ये असं काय झालं आणि सत्तेचा दावा फेटाळण्यात का आला? ही लढाई बहुमताची आहे की सत्तेच्या आकडेमोडीची? तामिळ भूमीमध्ये खराखुरा विजय कधी आणि कुणाला मिळणार हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत अजित चव्हाण, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत आणि पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला अजित चव्हाण यांच्याकडे जाते। अजित चव्हाणजी, राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा थलपती विजय यांचा फेटाळून लावलेला आहे। खरं तर त्यांच्याकडे जागेचं गणित त्यांचं जुळलं असतं, फ्लोर टेस्ट कदाचित त्यांनी पास केली असती, मात्र राज्यपालांनीच आता हा दावा फेटाळून लावल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय की नेमकं असं का घडतंय आणि बोटं दाखवली जातात भाजपकडे की हे भाजपचं राजकीय मॅनेजमेंट आहे। असे का आरोप होत आहेत तुमच्यावर? नाही, राज्यपालांना भेटले होते, चर्चा झालेली आहे आणि बोलवतील त्यांना राज्यपाल, त्यांना फ्लोर टेस्ट करायला सुद्धा सांगतील। हे सगळं संविधानिक असल्यामुळे तिथे राज्यपालांनी ठरवलं म्हणून तिथे सरकारची स्थापना होणार नाही असं काही होणार नाही। राज्यपाल त्यांना बोलवतील, राज्यपाल बहुमत सिद्ध करायला देतील, होतील ना, या सगळ्या घडामोडी होतील। पण आजची स्थिती अशी आहे बघा, तिथे डीएमके, एआयडीएमके आणि इतर जे 2-2 जागा असलेले 3 छोटे पक्ष आहेत, त्याच्यामध्ये डावे आहेत सगळे, त्यांच्याशी त्यांची चर्चा सुरू असेल। त्यांनी आपल्याकडे पाठिंबा इतक्या लोकांचा आहे, हा एवढा आमचा पाठिंब्याचा बहुमताचा आकडा, असं पत्र काही राज्यपालांना दिलेलं नाहीये। पण तसं असलं तरी ते सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून त्यांचा जो संविधानिक अधिकार आहे तो ते निश्चित बजावतील असा आम्हाला विश्वास आहे। मला काँग्रेसची यावर प्रतिक्रिया घ्यायची। हनुमंत पवार, सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून टीव्हीकेला आता निकाल लागून 3 दिवस उलटून गेल्यानंतर सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण राज्यपालांनी यवाना द्यायला पाहिजे होतं। का 3 दिवस त्यांनी दिलं नाही हे अनाकलनीय आहे। आजही पूर्ण दिवस संपला तरी त्यांनी काही निमंत्रण दिलेलं नाही। ते म्हणतायत बहुमताचा 118चा आकडा घेऊन या आणि मग मी तुम्हाला सरकार स्थापनेचं निमंत्रण देईन, तर हे असंवैधानिक आहे। सुप्रीम कोर्टाने याच्या अगोदर जे निकाल दिलेले आहेत त्यानुसार हे नाही आहे। सहकार्य कमिशनने जे सांगितलेले होते, निर्देश दिलेले होते राज्यपालांच्या निर्णयाशी संबंधित, सरकार स्थापन करण्याशी संबंधित, त्या शिफारशींच्या हे विपरीत आहे। आणि याच्या अगोदर लोकसभेमध्ये किंवा अनेक विधानसभांमध्ये ज्या काही पार्टींना सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून सरकार स्थापनेचं विविध राज्यपालांनी निमंत्रण दिलेलं होतं, त्याच्याही विपरीत तामिळनाडूच्या राज्यपालांचं हे वागणं आहे। थलपती विजय यांनी बहुमत हे राजभवनामध्ये साबित करण्याचं कुठलंही कारण नाही, तशी कुठलीही तरतूद नाही। सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून थलपती विजय यांना निमंत्रण द्यायला पाहिजे होतं, आजही द्यायला हवं आहे। त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही हे विधानसभेमध्ये ठरेल, ते राज्यपाल भवनामध्ये ठरणार नाही। अशी कुठली गोची आहे का? असं कुठलं राज्यपालांकडून दिरंगाई होते का की काही वेगळी समीकरणं केंद्र सरकारच्या मदतीनं आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं थलपती विजय यांचं सरकार स्थापन होते म्हणून काय आडकाठी घालायची आहे का? असा संशय घ्यायला या 3 दिवसामध्ये पुरेसा वाव आहे। मला मृणाल मॅमकडे जायचंय। मृणाल मॅम, आपण इतक्या तुमच्या संपूर्ण कारकिर्दीत तुम्ही इतक्या उलथापालथ आणि इतक्या ऐतिहासिक निवडणुका आणि फ्लोर टेस्ट आणि बहुमत चाचण्या बघितलेल्या असतील,
तामिळनाडूमधलं हे उदाहरण अशा पद्धतीचं पहिलंच म्हणायचं की यापूर्वी असं काही कधी घडलेलं ऐकिवात आहे आणि तिथे जे राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला जातोय त्याबद्दल आपली कमेंट. एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की राज्यपालांचे सरकार स्थापनेमधले निर्णय कायमच वादग्रस्त ठरलेले आहेत. सध्या नम्रता परिस्थिती अशी आलेली आहे की कोणत्याही घटनात्मक इन्स्टिट्यूशनकडे आपण कोणीही मोकळ्या नजरेने पाहू शकत नाहीये. निवडणूक आयोगावर आरोप लावले जात आहेत, राजभवनावर आरोप तर गेल्या कित्येक वर्षांपासून लावले जात आहेत. त्यामुळे या घटनेमध्ये जरी विजय यांना शपथविधीला आमंत्रण द्यायला हवं होतं हे मान्य केलं तरी राज्यपाल संविधान सोडून वागले आहेत असं म्हणणं मला कायद्याच्या तरतुदीत शक्य नाही. याचं कारण केवळ एकच आहे, घटनेने राज्यपालांना जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांमध्ये बहुमताचं सरकार स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालांवर सोपवली गेली आहे. आता त्याच्यामध्ये फ्लोअर टेस्ट ही हाऊसमध्ये हवी की राजभवनात परेड होऊन व्हावी याबद्दल अनेक वाद आहेत, पण त्याच्याबद्दल घटना अजून तरी असं काही अमुकच हवं असं बोलत नाही. आज राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी अर्णव गोस्वामी यांना एक मुलाखत दिलेली आहे. त्या मुलाखतीत ते म्हणतायत की हे सरकार पडू नये आणि घोडेबाजार सुरू होऊ नये यासाठी मी ती घेतलेली काळजी आहे. मी घटना तज्ञांशी संपर्कात आहे आणि त्यानुसारच हे केलेलं आहे. आता ही काहीशी वादग्रस्तता त्यांच्या निकालाबद्दल जरी असली किंवा भूमिकेबद्दल, निकाल नाही अजून, तरी एक लक्षात घ्यायला हवं, जोपर्यंत ते AIADMK किंवा DMK या बहुमत नसलेल्या पक्षांना या आणि सरकार करा असं म्हणत नाहीत तोपर्यंत या स्थितीत राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं आणि त्यांना केंद्र सरकारच्या हातची बाहुली आहे म्हणणं मला तरी पत्रकार म्हणून सध्या शक्य होणार नाही. ते घटनेच्या तरतुदीत योग्य पण नाही. आता काही ठिकाणी अशी बातमी दाखवली जाते की 6 जणांचा पाठिंबा थलपती विजय यांना मिळाला आहे आणि त्यामुळे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. ते खरं आहे का ही नुसती चर्चा आहे असंही कळतंय की TVK पत्रपरिषद घेते थोड्याच वेळात. त्यामुळे आपल्याला काही क्षण वाट पाहावी लागेल. पण उठलं आणि प्रत्येक इन्स्टिट्यूशनवर आरोप केला हे सध्या तरी योग्य नाही, लोकशाहीला धरून नाही. अजित चव्हाणांना काही मुद्दा मांडायचा? अजितजी. नाही, ह्याच्यामध्ये काय होतं की जे तिथले छोटे छोटे जे पक्ष आहेत, आता मुळात तिथं अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. त्याच्यामध्ये काँग्रेसची सुद्धा भूमिका बघा. आजच्या एक आंदोलनामधलं एक खूप प्रातिनिधिक चित्र होतं. तामिळनाडूमध्ये मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसलेल्या काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या कमरेत लाथ घातली संतप्त त्या जुन्या सहकार्यांनी. एक लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार सत्तेच्या सोबत जाण्याचा तिथं प्रयत्न करतोय, परंतु त्याच्यामध्ये माननीय राज्यपालांनी, मी मॅडमचा अतिशय आभारी आहे, जर हे मी बोललो असतो नम्रताजी तर ते चुकीचं ठरलं असतं. पण पुढचा मुद्दा माझा तोच होता की राज्यपालांची मग नेमकी भूमिका काय. तर राज्यपालांनी जी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे त्या सिंगल लार्जेस्ट पार्टीच्या प्रमुखांना काय सांगितलं की तुम्ही चर्चा करा, तुमच्याकडे पाठिंबा कोणाचा आहे, तुम्ही येऊन भेटलात, आनंद आहे, तुम्ही तुमच्या बरोबर जे लोक आहेत त्यांचं अधिकृत पत्र घ्या, त्यांच्याशी चर्चा करा आणि मी तुम्हाला सरकारच्यासाठी आमंत्रण देतो. त्याचं कारण असं की इतर जो घोडेबाजार, आणि मला असं वाटतं विजय यांना ते सहज शक्य आहे, कारण त्याचं कारण असं आहे की जे 3 तिथले छोटे छोटे पक्ष आहेत त्याच्यामध्ये डावे आहेत, मुस्लिम लीगच्या विचारधारेवरती चालणारे काही आहेत, तर त्यांनी असं सांगितलं की आमची एक 9 तारखेला बैठक आहे, 10 तारखेला बैठक आहे, आम्ही चर्चा करतो, अशा त्यांच्या कालच्या प्रतिक्रिया त्यांच्या त्यांच्या प्रवक्त्यांच्या होत्या की आम्ही ठरवतोय. त्यांनी जर ठरवलं ते 6 आणि हे 5 काँग्रेसचे आणि त्यांची निवडून आलेले बहुमताचा तो 119 आकडा गाठता येतोय. मी हनुमंत पवार यांच्याकडे जाणार आहे. हनुमंत पवारजी, तामिळनाडू मधली परिस्थिती अशी आहे की म्हणजे अनप्रेसिडेंटेड वगैरे असं काही नाहीये त्या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होती की
पूर्ण बहुमताचा आकडा नसताना सुद्धा तिथे सर्वात मोठा पक्ष जातो आणि सत्ता स्थापनेचा दावा करतो आणि फ्लोर टेस्ट त्यांची पास होऊन जाते. त्यांचं फ्लोर मॅनेजमेंट काय आहे ते तो पक्ष बघत असतो. तामिळनाडूमध्ये तुम्हाला काय वाटतंय, का इन्व्हिटेशन म्हणा किंवा सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांनी का धुडकावून लावला असेल? जरी ते म्हणतायत की मला इथं घोडेबाजार होऊन द्यायचा नाहीये, कुठलंही फ्लोर मॅनेजमेंट वेगळ्या पद्धतीनं होऊन द्यायचं नाहीये, तुम्हाला योग्य वाटतोय का त्यांचा हा दावा? तामिळनाडूच्या राज्यपालांचं वागणं हे धडधडीत असंवैधानिक आहे. ते कोणाला मानायचं नाही मानायचं हा त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न. साधा मुद्दा आहे. पहिला मुद्दा की तुम्हाला सुप्रीम कोर्टानं याच्या अगोदरच्या 3-4 निकालामध्ये जे दंड घालून दिलेले ते का तुम्ही पाळत नाहीत? राज्यपालांना घोडेबाजार करणे किंवा न करणे किंवा राज्यपालांना सरकार टिकवणे किंवा सरकार अस्थिर करणे याच्यात पडायचं काही एक कारण नाही. राज्यपालाचं स्थान अतिशय मर्यादित आहे की जर एखाद्या पक्षाला बहुमत असेल स्पष्ट तर त्यांनी इन्व्हिटेशन दिलं पाहिजे सरकार स्थापन करायचं. दुसऱ्या केसमध्ये जर निवडणुकीच्या अगोदर अलायन्स केलेले 2-3 पक्ष असतील आणि त्यांना बहुमत असेल तर त्या आघाडीला त्यांनी निमंत्रित केलं पाहिजे. आणि तिसऱ्या चित्रामध्ये जर कोणाला स्पष्ट बहुमत नसेल तर ज्याला सर्वाधिक सीट मिळालेले आहेत त्या पक्षाला त्यांनी बोलावणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. याच्या अगोदर विद्यासागर राव नावाचे महाराष्ट्रामधले राज्यपाल होते. 2014ला सगळे पक्ष स्वतंत्र लढले होते. 105 जागा देवेंद्रजी फडणवीसांच्या भाजपाला होत्या. 105 जागेच्या पक्षाला निमंत्रण दिलं होतं. मग ते असंवैधानिक वागले होते का? किंवा भारद्वाज नावाचे कर्नाटकमध्ये राज्यपाल होते. त्यांनी येदियुरप्पांना 16-17 मतांची कमतरता होती तरीही त्यांना निमंत्रण दिलेलं होतं. किंवा केंद्र सरकारमध्ये 2 ते 3 अशी सरकार आलेली आहेत की ज्यांना स्पष्ट बहुमत नव्हतं. सरकार स्थापन करायचं निमंत्रण देणे एवढीच राज्यपालाची जबाबदारी आहे. तामिळनाडूच्या राज्यपालांनी अधिकची जबाबदारी असंवैधानिकपणे स्वतःच्या खांद्यावर घ्यायचं काही कारण नाही. आणि त्या कोणतो संपादक आहे त्याला मुलाखत देऊन स्वतः तुम्ही स्पष्टीकरण द्यायचं काही कारण नाही. साधं म्हणणं आहे आमचं की तुम्ही सहकारी या कमिशननं घालून दिलेल्या तरतुदीशी बांधील का राहत नाही, सुप्रीम कोर्टाच्या निकालांशी तुम्ही बांधील का राहत नाही आणि घटनादत्त कर्तव्याला तुम्ही पळ काढताय. 3 दिवस तुम्ही जाऊ देताय. साधा प्रश्न आहे माझा महाराष्ट्रातल्या श्रोत्यांना की TVKच्या ऐवजी जर भाजपाला 107-8 जागा मिळाल्या असत्या तर ह्या राज्यपालांची भूमिका काय होती छातीवर हात ठोकून संविधानप्रेमी नागरिकांनी सांगावं. त्या क्षणी सत्तेचं निमंत्रण दिलं असतं. आज घोडेबाजार यांनी वेळ लावला म्हणून होण्याची शक्यता आली. त्यामुळे हे असंवैधानिक आहे. राज्यपालांनी अजूनही वेळ गेलेली नाही. सरकार स्थापन करणं आणि सरकारचं बहुमत सिद्ध करणं हा थलपती विजय यांचा विषय आहे. राज्यपालांचा तो विषय असू शकत नाही. त्यांनी त्यात पडण्याचं असंवैधानिक कर्तव्य पार पाडायचं काही एक कारण नाही. हनुमंत पवारजी, दक्षिणेकडचे काही पत्रकार मित्र जे ओळखीचे आहेत तर तिकडे अशी चर्चा आहे की आपण जे म्हणतो ऑफ द रेकॉर्ड काही माहिती समोर येत असते की असं का झालं असेल. तर तिकडच्या काही विश्लेषकांचं आणि तिकडच्या काही पत्रकारांचं असं म्हणणं आहे की विजय जर एकटाच तिथे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी 108 जागांसह गेला असता तर राज्यपालांनी त्याचा दावा हा मानला असता आणि त्याला निमंत्रण दिलं असतं, त्याला पाचारण केलं असतं सत्ता स्थापनेसाठी. विजय जाताना तिथे सोबत काँग्रेसचे 5 आमदार घेऊन गेला. हा पोस्टपोल अलायन्स होता आणि त्यामुळे राज्यपालांनी तो दावा खोडून लागला. आता मला यातलं लॉजिक माहिती नाहीये पण अशी एक गोष्ट कानावर येते. हनुमंत पवारजी, नाही हे बघा हे साधं म्हणणं आहे. आम्हालाही ते माहित आहे, सगळ्या देशानं ते बघितलेलं आहे की TVKचं सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यानं येत आहे. हे केंद्र सरकारला नको आहे, भाजपाला नको आहे आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून राज्यपाल बसलेले आहेत. संविधानाचा प्रतिनिधी म्हणून बसलेले नाहीयेत. TVKनं सोबत कोणाला घेऊन जावं याच्यात कायद्याचं काहीही बंधन नाही. उद्या DMKचे घेऊन गेले असते, AIDMKचे घेऊन गेले असते किंवा CPM CPIचे घेऊन गेले असते. TVKनं कोणत्या आमदाराला सोबत घेऊन जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करायचा याच्यात राज्यपालांनी पडण्याचं काही एक कारण नव्हतं. राज्यपाल त्याच्यामध्ये पडलेले आहेत. म्हणजे पक्षीय राजकारणाचा तिथं आम्हाला वास येतो. मुद्दा लक्षात आला. मी अजितजी छोटीशी कॉमेंट घेऊन मग मी सविस्तर विश्लेषणासाठी मृणाल मॅमकडे जाते. अजितजी थोडक्यात. नाही, एकदा मला एक प्रश्न विचारायचा आहे की तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म? मला काँग्रेसला विचारायचं आहे की तुम्ही ज्यांच्या बरोबर तुम्ही निवडणूक लढलात, ज्यांना तुम्ही शिव्या घातल्या, ज्यांच्या विरोधामध्ये प्रचार केला, त्या जोसेफ विजयच्या पक्षाबरोबर ती तुम्ही पटकन जाऊन बसलात का? तर सत्ता येताना दिसते म्हणून. आणि तुम्ही राज्यपालाला नैतिकतेच्या गोष्टी शिकवणार जेव्हा की राज्यपाल कुठेही संविधानानं आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर जात नाहीयेत. राज्यपालांनी कुठेही असं म्हटलेलं नाही. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आमचे मित्र हनुमंतरावांनी ज्या नैतिकतेच्या गोष्टी इतक्या गप्पा आणल्या, एका दिवशी 9 राज्य सरकार बरखास्त करणारी काँग्रेसच आहे याची मी त्यांना आठवण करून देतो.
काँग्रेसच्या नेमलेल्या राज्यपालांनी या देशामध्ये लोकशाहीला कसं नख लावलं याच्यावर पुस्तकाच्या पुस्तक या देशाच्या पत्रकारांनी लिहिली आहे, इतिहासकारांनी इतिहासामध्ये तशी नोंद करून ठेवलेली आहे. एका कुटुंबासाठी राज्यपाल मंडळी कशी काम करायची हे सगळ्या हिंदुस्थाननं पाहिलेलं आहे. मला फक्त आपल्याकडनं एक अपेक्षा आहे की तामिळनाडूमध्ये आज काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कमरेत त्यांच्या मित्रपक्षांनी लाथ का घातली, ती मोठी बातमी येते ना नॅशनल मीडियावरती. काँग्रेसची भूमिका तामिळनाडू मधली योग्य वाटते का? कारण इतरांना नैतिकतेचे डोस पाचताना आपण काय केलंय, तर ज्या मित्राबरोबर आपण निवडून जे महाराष्ट्रात केलं होतं भारतीय जनता पक्षाबरोबर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम, ते तामिळनाडूमध्ये केलंय ना, हे कळू दे ना महाराष्ट्राच्या श्रोत्यांना. बर, नाही कसं आहे की पक्ष सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष आणि केंद्रातलं सरकार हे जर वेगवेगळे असतील तर बरेचदा क्लॅशेस झालेले आहेत. मी येते, मला मृणाल मॅम कडनं एक थोडंसं विश्लेषण घ्यायचंय, मग मी सविस्तर उत्तरासाठी तुमच्याकडे येते. हनुमंत पवारजी, मृणाल मॅम. मला असं वाटतं काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, दोघांनीही स्पष्टपणे स्वतःला सांगावं की राज्यपालाचं ऑफिस हे पक्षीय कार्यालयासाठी आतापर्यंत वारंवार वापरलं गेलेलं आहे. कोणीही कोणावरही आरोप करू नयेत. आत्ताच्या स्थितीत आपण केवळ अकॅडमिक डिस्कशनसाठी तामिळनाडूत काय झालं, विजय यांना मुख्यमंत्री होऊ द्यायला हवं, हे माझंही मत आहे. पण आत्ता राज्यपाल कुठल्याही परिस्थितीत असंवैधानिक वागलेले नाहीत. हे केवळ मी म्हणत नाही, तर काँग्रेसमधल्या NKP साळवे यांचे जे पुत्र आहेत हरीश साळवे, त्यांनी देखील घटनेची फोड करून असं सांगितलेलं आहे की हाऊसमध्ये ते फ्लोअर टेस्टमध्ये बहुमत मिळवावं की माझ्याकडे यादी द्यावी आणि मग ते मिळावं. याबद्दल 2 वेगवेगळे व्हर्शन्स आहेत. राज्यपालांना त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार हा घटनेने दिला आहे. हनुमंतराव, मी पुन्हा एकदा तुमचं लक्ष वेधू इच्छिते. जर राजेंद्र आर्लेकर यांनी आता या क्षणी DMK किंवा AIADMK यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं तर ते चुकीचं वागतायत असं मी देखील म्हणीन. पण आपणच म्हणतो तशीच घटना इंटरप्रिट झाली पाहिजे आणि राज्यपाल असं वागतायत म्हणजे ते कळसूत्री बाहुल आहेत हा आरोप करण्याची वेळ अजून आलेली नाही. उद्या ती येईल का मला माहित नाही. आज आर्लेकर जे वागतायत ते घटनेच्या चौकटीत वागलं जात आहे. या संदर्भात बोंबई यांची केस अत्यंत लोकप्रिय आहे. त्यावेळेला हाऊस मध्येच बहुमत सिद्ध केलं पाहिजे असा निर्णय दिला गेला होता. त्यानंतर बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. झारखंडमध्ये काही फ्लोअर टेस्ट बद्दलचे निरोप दिले गेले होते आणि तसं अस्तित्वातही आलं होतं. कधी कधी तर मुख्यमंत्र्यांनी बहुमत सभागृहातच सिद्ध करावं अशाही प्रकारचे निवाडे दिले गेले. हे सगळेच वादग्रस्त आहेत. मुळात राज्यपालांची नेमणूक आता रद्दच करून टाकावी, हे इन्स्टिट्यूशनच नको इथपर्यंत लिगल वाद गेलेला आहे. त्यामुळे राजकारणाचे जोडे बाजूला करून आपण जर अकॅडमिक चर्चा केली तर अजून तरी तामिळनाडूच्या राज्यपालांनी त्यांच्यावर आरोप करण्या इतकं कोणतंही पाऊल उचललेलं नाही. पण याच्यापासून राजकारण, कणीमोणी यांनी आत्ताच एक पत्र दिलेलं आहे. याच्यापासून आपल्याला राजकारण वेगळं कसं करता येईल? एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी अर्थातच राज्यपालांचं कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणून जे काय कर्तव्य आहे ते कर्तव्य त्यांनी पार पाडलं पाहिजे ही अपेक्षा असतेच. आणि आता खरं तर आपण या विषयावर जास्त विचार केला पाहिजे की थलपती विजय 6 लोकांचा पाठिंबा आणू शकतायत की नाही. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय राजकारणातला पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जायचा त्यांना संपूर्ण अधिकार आहे. त्यांनी यासाठी थलपती विजय यांना काय मदत देणं सुरू केलंय याबद्दलही चर्चा करणं उचित ठरेल. हनुमंतरावांनी याबद्दल जरूर माहिती द्यावी आणि अजित चव्हाण यांनी आता या संदर्भात कोणतंही वक्तव्य करताना आपण राजकारणावर नाही, आपण राज्यपालांच्या अधिकारावर चर्चा करतो हे समजून घ्यावं. हनुमंत पवारांना मगाशी बोलायचं होतं. हनुमंत पवारजी, दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. माझे मित्र अजित चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला नैतिकतेच्या गप्पा मारायचा अधिकार नाही
आणि मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले मला त्यांना सांगायचंय का हो, अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करताना कुठे गेली होती तुमची नैतिकता? जनता दल युनायटेडवर आयुष्यभर तुम्ही तोंडसुख घेतलं ना, केलं ना सरकार स्थापन. महबूबा मुफ्ती सोबत तुम्ही केलं ना सरकार स्थापन, किंवा ज्या चंद्रबाबू नायडूच्या विरोधात तुम्ही लढले त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा तुम्हाला सोबत घेताना काही तुम्हाला नैतिकता आठवली नाही आणि तुम्ही पाठीत खंजीर खुपसायच्या गोष्टी करताय. अहो, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पोटात चाकू घुसवलेला भारतीय जनता पक्ष आणि भगतसिंग कोश्यारी नावाच्या अत्यंत विदूषक माणसाला महाराष्ट्रामध्ये बसवलं. आता मॅडमनी सांगितलं की ते कस्टडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं काहीतरी राज्यपालाचं वर्णन. या भगतसिंग कोश्यारीने 11 आमदाराची यादी आपल्या धोत्रामध्ये लपवून ठेवली होती 1.5 वर्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन. त्यावेळेस नैतिकता कुठे गेली होती? त्यामुळे साधं म्हणणं आहे की तामिळनाडूच्या राज्यपालांनी 3 दिवस या राज्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण न देणं हे संशयास्पद आहे. त्या संशयातून त्यांनी स्वतःची सुटका करून घ्यावी आणि तरी बहुमत सिद्ध करायची संधी द्यावी. बहुमत सिद्ध करायचं नाही करायचं आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष काय करतोय सांगायची मला तुमचा मुद्दा लक्षात आला. विजय भारतीय जनता पक्षाच्या नाकावर टिचून तिथं शपथविधी झालेला असेल. अजित चव्हाणजी, जाता जाता माझा अगदी छोटासा प्रश्न आहे. मी काही लिंक शोधत होते आणि मला अचानक ते नाव आठवत नव्हतं जे आता सापडलं. पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांचा आणि तत्कालीन राज्यपाल कमला बेनिवाल यांच्यातला वाद अगदी सर्वश्रुत आहे आणि त्यावेळेला मी जर चुकत नसेल तर भाजपने राजभवनाचं काँग्रेस भवन गुजरातमध्ये करण्यात येते असा आरोप केलेला होता. मग या प्रकरणामध्ये तुमच्यावर आरोप झाले तर वाईट का वाटतं? नाही, वाईट अजिबात वाटत नाही. त्याचं कारण अजूनही राज्यपाल घटनाबाह्य वागलेले नाही हे आता इथं विश्लेषकांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं. आपला मूळ मुद्दा की ज्याचं उदाहरण आमचे मित्र हनुमंतरावांनी आता माझ्या वक्तव्यासंदर्भात दिलं, त्याच काळामध्ये लगेचच काँग्रेसनी मग भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला महाराष्ट्राच्या जनतेला बहुमत दिलेलं असताना काँग्रेसनी काय केलं? काँग्रेसनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला. ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला त्या बाळासाहेबांच्या सुपुत्रांना, आणि विशेष म्हणजे शरद पवार शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होते की नाही, आम्हाला विरोधात बसण्याचा कौल आहे, आम्हाला विरोधात बसण्याचा कौल आहे, आणि सांगून सवरून माध्यमांच्या समोर बोलून हा महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात होता. आणि त्याचं उत्तर देण्याकरता जे काही भारतीय जनता पार्टीने केलं ते सगळ्यांच्या समोर आहे. आणि आता तो विषयही संपलेला आहे, कारण आम्ही त्यानंतर लोकांच्या समोर गेलो, लोकांनी आम्हाला भरपूर मॅन्डेट दिलं. फक्त विषय इतकाच आहे की माननीय हनुमंतरावांनी काँग्रेस का आपल्या मित्राला सोडून गेली विजय जोसेफ बरोबर, त्याचं उत्तर काही दिलं नाही. ठीक आहे, उत्तर शोधत राहायची आहेतच, कारण त्याचे काय राजकीय परिणाम असतील, काय त्याचे राजकीय अर्थ आहेत हे प्रत्येक जण शोधणार आहे आपापल्या पद्धतीने. पण जसं मृणाल मॅम म्हणाल्या, आय एम सॉरी मला इंटरप्ट करावं लागतं, माझी वेळ संपलेली आहे. मृणाल मॅम जसं म्हणाल्या, टेक्निकली स्पीकिंग कायद्याच्या चौकटीत बोलताना आता राज्यपाल चुकतायत का किंवा त्यांच्यावरती पक्षपातीपणाचे आरोप करता येतील का, तर ते त्यांना आखून दिलेल्या चौकटीमध्ये सध्या तरी ते दिसतायत. अर्थात कुणाला आक्षेप असतील तर ते त्या विरोधात न्यायालयामध्ये दाद कदाचित मागू शकतील. पण हे संवैधानिक पद आहे, त्या संवैधानिक पदाभोवती राजकारण कसं फिरतं आणि यातनं कुठले राजकीय पक्ष वेगळे आहेत तर कुणीही हात वर करू शकत नाहीत. हमाम आहे आणि त्या हमाममध्ये सगळे कसे असतात हे वेगळं सांगायला नको. या चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. तामिळनाडूमध्ये सत्ता लवकरात लवकर प्रस्थापित होवो आणि तिथे एक स्थिर सरकार येवो हीच अपेक्षा करूया. या चर्चेमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज.